नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण समाज सुधारक व त्यांच्या संस्था व संस्थापक हा घटक आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपण ट्रिकने सर्व माहिती दिलेली आहे ती पाहूया। या संस्था व संस्थापक हा घटक पोलीस भरती, जिल्हा परिषद, तलाठी इत्यादी सर्व किंवा एमपीएससी मध्ये पीएसआय, एसटीए, एसओ या पदांकरता देखील याच्यावर प्रश्न येतात। तर पाहूया हा घटक। ब्राह्मण राजा आर्यमान दया रामास्वामींना दाखवतो, अशी पहिली आपली ट्रिक आहे। तर ब्राह्मणसाठी काय, ब्राह्मो समाज याची स्थापना कोणी केली आहे, तर राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे। तर आर्य समाज याची स्थापना कोणी केलेली आहे, दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे। तर रामकृष्ण मिशन याची स्थापना कोणी केलेली आहे, स्वामी विवेकानंद। तर याच्या आधी देखील पोलीस भरती व तसेच इतर सरळ सेवेंना प्रश्न आलेले आहेत। चला आता 2 नंबरची आपण ट्रिक पाहूया। स्वराज्याचा मोती शारदेने रमाकडे दिला, अशी आपली दुसरी ट्रिक आहे। तर पाहूया एक्सप्लेन करून। आता स्वराज्य पार्टीची स्थापना मोतीलाल नेहरू यांनी केली। शारदा सदन या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे। आता तिसरी ट्रिक पाहणार आहोत। या ठिकाणी आपण भारताचा सेवक गोपाळ हरी भजन करतो, अशी ट्रिक आहेत। याद्वारे आपण समाज सुधारक व त्यांच्या संस्था व संस्थापक या गोष्टी आपण लक्षात ठेवणार आहोत। तर नीट बारकाईने बघा, म्हणजे 1 मार्काचा तुम्हाला परीक्षेला फायदा होऊन जाईल। तर बघा आता या भारताचा सेवक म्हणजे भारत सेवक समाज, तर त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात द सर्वंट्स ऑफ इंडिया असं म्हणतात। अशा तऱ्हेने देखील प्रश्न परीक्षेला विचारला जातो। तर भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे। तर हरिभजन गातो म्हणजे हरिजन सेवक संघ, गा साठी गांधी म्हणजे महात्मा गांधी असं लक्षात ठेवायचं आहे। लक्षात ठेवा, हरिजन सेवक संघ महात्मा गांधी याद्वारे आपण ट्रिकने लक्षात ठेवू शकतो। आता 4थी ट्रिक पाहूया। गुरूंना श्रद्धाने होम टी दिली। गुरूंना श्रद्धाने काय दिली, होम टी दिली। टी म्हणजे होम टी म्हणजे घरगुती चहा, होम टी म्हणजे चहा, लक्षात ठेवा। अशा प्रकारे लक्षात राहू शकतं। गुरूंना श्रद्धाने काय दिलं, होम टी दिली। म्हणजे आता गुरुकुल ही संस्था स्वामी श्रद्धानंद यांनी स्थापन केलेली आहे। तर होम रूल लीग ही चळवळ किंवा होम रूल लीग ही संस्था लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेली आहे महाराष्ट्रामध्ये। ठीक आहे। आता 5 नंबरची ट्रिक या ठिकाणी पाहूया आपण। भारत भवन श्यामजींनी डिप्रेस मध्ये शिंदेना दिले, अशी ट्रिक आहे। आता भारत भवन त्याला आपण इंडिया हाऊस बोलतो। भारत भवन या संस्थेची स्थापना कोणी केली, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे। आता डिप्रेस मध्ये म्हणजे डिप्रेशन येतं बघा, ज्यावेळेला नाराज होतो माणूस डिप्रेशन मध्ये जातो, त्या अशी परिस्थितीमध्ये म्हणजेच काय, डिप्रेस्ड क्लास मिशन। डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली आहे, वी रा शिंदे म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे। आता 6 नंबरची ट्रिक पाहूया। ही 5 नंबरची झाली, आता 6 नंबरची पाहूया ट्रिक। आत्म्यासाठी प्रार्थना व शांती रवी करतो, म्हणजे आत्मा शांत राहण्यासाठी, थोडक्यात आत्म्यासाठी म्हणजे आत्मा शांत राहण्यासाठी प्रार्थना व शांती कोण करतो, तर रवी करतो। तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाज या संस्थेची स्थापना केलेली आहे। तर शांती निकेतन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे, रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली आहे। पण भारत कृषी पंजाबची समीकरणे कर्वेकडे, अशी 7 नंबरची ट्रिक आपण पाहणार आहोत। तर भारत कृषक समाजाची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेली आहे। तर समता संघ याची स्थापना धोके कर्वे म्हणजे धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे। तर आता 8 नंबरची ट्रिक पाहूया। विधानसभेत देवेंद्र आदी ब्राह्मणांना भेटत, बघा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत, देवेंद्र फडणवीस, त्यांच्या नावावरून आपल्याला विधानसभेवरनं हे लक्षात राहू शकते, आदी ब्राह्मणांना भेटत। ते कोणाला जाऊन भेटत, तर आदी ब्राह्मणांना म्हणजे नव विधान समाज। आता विधान त्याच्यावरनं नव विधान समाजाची स्थापना आणि आदी ब्राह्मो समाजाची स्थापना ही कोणी केलेली आहे, देवेंद्रनाथ टागोर यांनी केलेली आहे। हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो, लक्षात घ्या। नव विधान समाज आणि आदी ब्राह्मो समाज याची स्थापना कोणी केलेली आहे, देवेंद्रनाथ टागोर यांनी केलेली आहे। चला 9 नंबरची ट्रिक पाहूया। गद्दार लाला मुस्लिम सलीमकडे, बघा गद्दार म्हणजे गदर पार्टी, गदर पार्टीची स्थापना कोणी केलेली आहे, लाला हरदयाळ यांनी केलेली आहे। तर मुस्लिम लीग, मुस्लिम वर्ण मुस्लिम लीग लक्षात ठेवायचं। सलीम वर्ण सलीमुल्ला, नवाब सलीमुल्ला, सलीम वर्ण नवाब सलीमुल्ला लक्षात ठेवायचं। म्हणजे मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली आहे, नवाब सलीमुल्ला यांनी केलेली आहे। तर आता 10 नंबरची ट्रिक पाहूया। प्रति नानांकडे मुंबई कामगारांना लोखंड सापडले, प्रति नानांकडे मुंबई कामगारांना लोखंड सापडले। प्रतिसाठी प्रति सरकार, प्रति सरकारला दुसरं पत्री सरकार नावाने ओळखलं जातं।
क्रांतिसिंह नाना पाटील यांची स्थापना केलेली आहे. परत मुंबई कामगार संघटनेची कोणी स्थापना केली आहे? नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापना केलेली आहे. लक्षात ठेवा. आता 11 नंबरची आपण ट्रिक पाहणार आहोत. आर्यांची महिला रमा खुदाजवळ खाना खाते. कशी ट्रिक आहे? आर्यांची महिला रमा खुदाजवळ खाना खाते. म्हणजे आर्यांची महिला जी रमा आहे, खुदा म्हणजे देवाजवळ बसून जेवण जेवते, खाना म्हणजे जेवण खाते वगैरे. अशा प्रकारे आर्यांची महिला म्हणजे आर्य महिला समाजाची स्थापना. पंडिता रमाबाई आणि खुदाई खिदमतगार. आता इथं बघा खुदाई खिदमतगार ही संघटना खान अब्दुल गफार खान यांनी स्थापन केलेली आहे ही संघटना. ठीक आहे. आता बघा 12 नंबरला हे प्रश्न याच्यावर येतात. आझाद हिंद सरकार आणि आझाद हिंद सेना याच्यावर प्रश्न आले की बरेच मुलं फसतात आणि 1 मार्क गमावून बसतात. तर लक्षात ठेवा काय ट्रिक याच्यासाठी वापरायची. आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केलेली आहे? सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. तर आझाद हिंद सरकारची स्थापना, आझाद हिंद सरकार आणि सेना. आता यांची वरची सरकारची स्थापना म्हटली की सुभाषचंद्र बोस, आझाद हिंद सेनेची स्थापना म्हटली की रासबिहारी बोस. आता लक्षात ठेवायचं या ठिकाणी बघा स से, इथं शेवटचं अक्षर लक्षात ठेवायचं. ससे असं लक्षात ठेवायचं. ससे सूर्याने कापा. ससे सूर्याने, सु म्हणजे काय? सुभाषचंद्र. रा म्हणजे रासबिहारी बोस. अशा प्रकारे लक्षात. ससे हे असं विसरायचं नाही. याच्यावर मुलं जम्बलिंग मध्ये जाऊ शकतात. तर लक्षात घ्या. आझाद हिंद सरकार परत एकदा सांगतो सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? रासबिहारी बोस. तर अशा प्रकारे आज आपण समाज सुधारक व त्यांच्या संस्था व आपण ते संस्थापक हा घटक आपण ट्रिकने पाहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.